अरे तो बघ कसा आहे पासपोर्ट साईज फोटो काढायला उभा राहिल्यावर. बदलापूरहून निघालेलो 6 वाजता, 7:45 वाजलेत. अंबरनाथला आणि आमची आईस्क्रीम. वेलकम बॅक टू अवर चॅनल मिस्टर अँड मिसेस व्लॉग्स. येस. सो आज रक्षाबंधन आहे, तो सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन फर्स्ट ऑफ ऑल. आणि आज रक्षाबंधन आहे तर आम्ही दोघं जण पहिलं माझ्या घरी रक्षाबंधन सेलिब्रेशनला जाणार आहोत आणि त्यानंतर मग आम्ही प्रणयच्या म्हणजे आमच्या दीदींकडे. लॉंग रूट आहे, जास्त लॉंग रूट आहे पण दिवस जाईल पूर्ण आजचा. यायला रात्री 11 ते 12 वाजणार. हो, आणि येताना आम्ही दीदींना पण घेऊन येणार आहोत. सो स्टे ट्यून. येस, वॉच करा व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लोकांना पुढे शेअर करा, लोकांनाही बघू द्या, एंटरटेन होऊ द्या. एंटरटेन नाही, काही सुद्धा फीडबॅक्स असतील तर कमेंट्स मध्ये सांगत जावा, कसे मग चेंजेस वगैरे करता येतील. आणि आज मी खूपच असा खूपच सिंपल ठेवलंय, नॉर्मल कुर्ती. मेन तर मी साडी घातली होती, पण प्रणयला काय साडी आवडत नाही. म्हणजे हा पहिला नवरा असत ज्याला साडी आवडतच नाही. सो लेट्स गो. स्टे ट्यून. आता पहिले पाया पड, ते नको देऊ. पाया पड, पडला वाकडा तिकडा बघ. छान अभ्यास करा. चिवडू, हे चिवडू, हे आमची छोटीशी चिवडू. या आपण दादाला दादाला ये लवकर. तुला दादाला तुला हे दादाच्या डोक्यावर टाक, ते डोक्यावर टाक ना दादाच्या. पकड, टाक दादाच्या डोक्यावर, टाक टाक डोक्यावर. हे दादाला भरव हे दादाला. नाही हळदी बॉईसला नाही लावत. अरे दादा, संस्कृतीचे दोन्ही छोटे भावंड, ती बहीण. बाय बाय. चला येऊ सरनत्य. बाय बाय. शिव इकडे आहे ना. मला दे, अक्कल नको दे, मला दे. शिव इकडे. चल येते फिरायला येतेस. ऍक्च्युली मोक्ष खूप वेळ माझ्यासाठी वाट बघत होता मामाच्या घरी.
पण मला खूप जास्तच लेट झाला. मुंबईत पण माईकच्या दुकानात परत गेला. मी तिकडे जाऊनच त्याला राखी बांधली. आता आम्ही निघालो आहोत दीदींकडे. मी, प्रणय आणि पप्पा मागे बसलेत. आम्ही तिघही निघालो आहोत. माझ्या साईडने तरी सगळ्यांना मी राख्या बांधल्या आहेत. तरी मोक्षचं बिचारीचे घाईघाईमध्ये झाली. तो एवढा वेळ थांबला होता. मला लेट झाला तिथे पोचायला त्याच्याकडे. सो त्याला मला परत दुकानातच बांधावी लागली माईच्या. आणि आता आम्ही निघालो आहोत दीदींकडे जायला. सो तो आमचा रूट असा आहे की पहिला आम्ही बदलापूरला जाणार आहोत, अक्कांकडे आणि मग दीदींकडे. आणि त्याच्यानंतर म्हणजे स्नेहा दीदींकडे जाणार आहोत. आणि नंतर म्हणजे मग नंतर आम्ही शीतल दीदींकडे जाणार. मग पहिला आम्ही बदलापूर घेणार आहे. संकेत दादा, निखिल दादा. निखिलला जेव्हा मी बोलवतो तेव्हा यायला काय होतं त्याला? निखिलला तर बरोबर येतोय रक्षाबंधनच्या ह्याच्यामध्ये. नको तेव्हा यायला पाहिजे. नको तेव्हा हे रक्षाबंधन आहे ना. मग पण ते पण कन्फर्म नाहीये दादा येतोय नाही येतोय. मला काय नक्की नाही माहितीये. मला ना हे सीट बेल्ट खूप जास्त इरिटेट होतात की असं खूपच पार माझ्या नड्यापर्यंत जातात. तर मला इरिटेशन होतं त्याने. आणि दॅट्स ऑल. आता आपण भेटूया मध्ये रस्त्यामध्ये. पोचलो तर ताकांकडे. गाडी लावायला जागा आहे, पार्किंग आहे त्यांचं. फायनली फर्स्ट लोकेशनला पोहोचलो. आणि प्रणय भरपूर दिवसांनी येतो इथे. पप्पांची पहिली वेळ नाही. हाय. सो सेकंड लोकेशन, बहीण नंबर 3. बहीण नंबर 3 लोकेशन सेकंड, बहीण नंबर 3. पहिलं सगळ्यात मोठ्या दीदींकडे म्हणजे अक्कांकडे गेलो. हो तिकडे. येस. हा तर फुल एक्साइटेड आहे. जोरात आहे रे. खूप जोरात आहे. तो पुरत पण नाही आता हातामध्ये. पुरत पण नाही येतो हातात. अरे तो बघ कसा आहे पासपोर्ट साईज फोटो काढायला उभा राहिल्यावर. कोण आहे ही? दीदी आहे ना. वाव. चटका मम्मी चटका लावते तुला ना ग. इकडे पण पक्की. इथं चुकून आम्ही स्नेहा दीदींसोबत व्हिडिओ काढायला विसरलो आणि दादांसोबतही. त्यामुळे मी तिथे फोटो. सो आम्ही निघालो स्नेहा दीदींकडून, अक्कांकडून झालं आमचं रक्षाबंधन करून. आता आम्ही चाललोय नवी मुंबईला शीतल दीदींकडे. पण तिथे जायला खूप जास्तच ट्रॅफिक आहे. कसा दिसतोय संजय दत्त असा ना, वास्तव मधला टिक्का तसं शीतल हळू. हे कधीपासून ट्रॅफिक थोडस भेटलं का एवढं पळवतोय. बघू प्रणय तुझा टिक्का. संजय दत्त. संजय बाबा. खूप कंटाळलं म्हणजे आम्हाला. अजून इथून तरी अजून आता अंबरनाथला अजून 2 तास दाखवत आहेत. आता तिथे पोहोचणार कधी, त्यानंतर येणार कधी, त्यातच आमचा वेळ चालला. तर बघू. तर तिथे जाऊन आम्हाला लगेच निघावं लागणार आहे इकडे घेऊन यायला दीदींना. चला बघूया. रक्षाबंधनमुळे पूर्ण ट्रॅफिकच लागलाय. हा पूर्ण रस्ता क्लिअर आहे येणारा. जाणारच फुल पॅक आहे. आणि ते कंटाळलं. हे कोणती गाडी आहे? BYD. कोणाला माहिती असेल तर एकदा कमेंट मध्ये सांगा ही गाडी कोणती आहे. मी तर पहिल्यांदा बघतो ही गाडी. BYD. मला पण नाही माहिती. 7 सीटर आहे. इलेक्ट्रिक मध्येच आहे. 1.5 तास झाला. 1.5 तास ऍक्च्युअली. आता खरंच बदलापूरहून निघालेलो 6 वाजता. 7:45 वाजलेत.
अंबरनाथला आहे अजून. आणि जायचं आम्हाला नवी मुंबईला. बापरे, अजून लोढ्याला नाही पोहोचलो. निळजीला पोहोचलो नाही अजून लोढ्याला. खरंच पूर्ण बँड वाजले आमचे. आमचे पप्पा पण इथे वैतागलेत मागे बसून बसून. ना ते गुडघा दुखायला लागले क्लच दाबून दाबून. प्रणयची हालत बेकार झाली. मला एकदा पहिलं फुल ट्रॅफिकच आहे, पूर्ण पॅक दोन्ही बाजूने. बाबा खरंच कंटाळलो, किती वेळ. आणि आमच्या दीदींना बिचाऱ्यांना असं वाटतं की नाही आम्ही जवळ पोहोचलोय म्हणून. त्यांचा आता जस्ट फोन केला होता दर्शिताने की कुठे आलात म्हणून. आणि आम्ही बोललोय की अजून आम्ही शिळफाटा पण क्रॉस नाही केलाय. तर दीदीना ते खोटं वाटतंय. त्यांनी माझ्याकडून लाईव्ह लोकेशन शेअर करून घेतलंय. कसं दिसतोय व्हाईट शर्ट घातलाय ड्रायव्हर सारखं. असं नको घालू परत कधी गाडी चालवताना व्हाईट शर्ट. हा का? हा वाटायला लागलो मी. बघ की व्हाईट शर्ट मध्ये युजली ते घालतात ना रे, त्यांचा युनिफॉर्म असतो. आता असा बघतोय कधीपासून व्हाईट शर्ट घालूनच बसलाय. बनायला व्हाईट शर्ट आवडतं जास्त. व्हाईट ब्लॅक कॉम्बिनेशन. बापरे कधी पोचू काय माहित. तुम्ही परत टिटवाळाला यायचंय. आता काय प्लॅन होतोय देव जाणे. मला तर नाही वाटत की दीदी आता म्हणजे आम्हाला हे करतील की रिटर्न निघूया म्हणून. त्यात 101% मला गॅरंटी आहे की त्या बोलतो की नाही आता थांबायचं म्हणून. पण थांबता येणार नाही आम्हाला थांबायचं पण नाहीये. घरीच रिटर्न गेलेलं बरं. आणि मेन आमचं असं आहे की त्यांना घरी घेऊन जा, कारण मी घरी इडलीच ठेवून आले, सगळं मिक्स करून आले है ना. तांदूळ मेंदूळ मिक्स करून आले मी, भिजत टाकून आले इडलीसाठी. दीदी येत आहे म्हणून ते पूर्ण खराब होईल सगळं. बॅटर नाही म्हणजे जे तांदूळ उडदाची डाळ वगैरे टाकली ते. प्लॅन खरंच फायनली आम्हाला आता ट्रॅफिक आम्ही क्लिअर केलंय. ऑलमोस्ट आमचे 2.5 तास ट्रॅफिक मध्ये गेले. तसे आम्ही मापेला आलो. सो फायनली आपण नवी मुंबईमध्ये एंटर झालेलो आहे. हो बाबा ट्रॅफिकने फार वैताग आणला होता आम्हाला. म्हणजे कंटाळलेलो आम्ही. 6 वाजता निघालेलो बदलापूरवरून. ऑलमोस्ट किती वाजलेत? 9 वाजले. 3 तास लागले. बापरे एवढ्या वेळात आम्ही पुण्याला पोहोचलो. हा ना. जाऊ दे आता चलो पोहोचलो. चांगलं. नवी मुंबईचा पॅगोडा मस्त एकदम है ना. ते मस्त चमकत यार. वाजलेत 9:45, 9:30 झालेत. आणि आलो परत वास्तवाचा संदेश दिला. आता तर रावच लागेल. खूप प्रेम आहे तुझं. काय ग असं. हा
नको का पहिली? कलाने तुला कलाने दिसायची नाही माझी लागते पाठी पाठी करायच्या. हे नाही आशीर्वाद नाही गिफ्ट नाही गिफ्ट येऊ नको. थोडे अजून पुढे हो ना. पोच तरी ते इकडे बघ इकडे. जीजन झालेल ना. त्याला पण नाही जाणार. माझा हात दुखत जातो मागाशी. हो हो सगळ्यांना काय सांगू. शुगर आता मामीचं तांदूळ टिकलं तिथे. इथे पण टिकलं. नुसतं रक्षाबंधन करून झालंय आणि आम्हाला लेट झालंय त्यामुळे आम्ही इथेच दीदींकडे आज स्टे करतो. म्हणजे की आम्हाला दीदींना घेऊन जायचं होतं पण आम्ही इकडे स्टे करतोय. आणि आणि आता आम्ही निघालोच असंच राऊंड. सो मस्त जेवण केलं होतं दीदींनी. ते जेवण वगैरे आम्ही छान निघालो. लॉंग ड्राईव्हला नाही बोलू शकत, एक असंच नॉर्मल ड्राईव्हला गेलो होतो थोडंसं सिटी एक्सप्लोअर करायला, एन्जॉय करायला. कारण ॲज सच आम्ही कधी असा क्वालिटी टाईम स्पेंड करता येत नाही आम्हाला फॅमिलीसोबत. सो चान्स भेटला तर बोललो की चला फिरून येऊया. सो निघालो आम्ही कार घेऊन. पाऊस आणि आमची आईस्क्रीम. परत घरी निघालोत रिटर्न. दर्शिता दादा इथे प्रणय. या घरी लवकर चला दादा. चल बाय बाय. आता दीदीनं सोडलंय. त्या गेल्यात एक फंक्शन आहे त्यांचं फॅमिली फंक्शन, तो तिकडे गेल्यात आणि आम्ही दोघंजण आता तिघंजण घरी निघालोत परत. सो येस, मी हा रक्षाबंधनचा ब्लॉग इथेच एंड करत आहे. बिकॉज आम्ही जाऊन वगैरे आलो. 2 दिवसाचं ट्रॅव्हलिंग खूप जास्त झालं आहे. खूप दमलो आहोत फुल. मी चेंज वगैरे करून बसली आहे. प्रणय गेला आहे चेंज करायला आणि दॅट्स ऑल. असं आम्ही छानपैकी रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. आणि येस, मी कोणत्याही दीदींचं फेस रिव्हील ह्यासाठी नाही केलं कारण त्या थोड्याशा कॅमेरा कॉन्शियस आहे. अजून त्यांना त्या यूज टू नाही आहेत. तसं हळूहळू त्या येत राहतील कंटिन्यू व्हिडिओजमध्ये. सो तेव्हा त्या यूज टू होतील. तो तोपर्यंत तुम्हीही समजून घ्या. आणि माझ्या साईडचं रक्षाबंधन माझं रक्षाबंधन जास्त जोरात असतं कारण ऑलमोस्ट मी सगळ्यांनाच राखी बांधते. सवय लागली होती की पप्पांना, दादाला, काकांना, बाबांना राखी हे चौघे तर कंपल्सरी होते. त्यानंतर आम्हाला मोक्ष झाला. सो आम्ही तिथून मग राखी त्यालाही बांध गेलो. पण ते मेन आम्हाला चौघं होते जवळ. सो त्यांना तर नाही टाळू शकत आम्ही कधी. सो मी त्यांनाही बांधलं. पण काका यावेळी राहिले माझ्याकडून राखी बांधायचे कारण मी दीदींकडे गेली होती आणि ते ऑफिसला होते. सो नेक्स्ट टाईम काकांनाही राखी बांधेल मी.
ह्यावेळी मिस झालाय तर. आणि इथे मी दीदींच्या साईडलाही माझं रक्षाबंधन सेलिब्रेशन चालू असतं, कारण मी दोन्ही दादांना राखी बांधते. प्रणयच्या साईडनी एक राखी राहिली कोमलताईची, कारण त्या बिझी होत्या थोड्या त्यांच्या रुटीनमध्ये, त्यांना जमलं नाही रक्षाबंधनला यायला. पण विल मेक शुअर की लवकरात लवकर त्याही येतील, भेटतील आपल्याला. आणि या दॅट्स ऑल, बस एवढंच होतं या व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आवडला असेल हा व्लॉग तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो सी यू सून.